नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता 5 जुलै पासून वाटप प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली। परंतु जवळपास 50 ते 60 महिला भगिनींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आलेला नाही। 7 कारणामुळे हे हप्ते तुमच्या बँक खात्यात आलेले नाहीत। कोणकोणते 7 कारणे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। या 7 कारणांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही। अधिकृत पोर्टल लाडकी बहीण योजनेचा जो असेल त्या पोर्टलवरती जाऊन त्या ठिकाणी जे कारणे अपात्रतेचे लावण्यात आलेले आहेत ते कारणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। आता आपण लाडकी बहीण योजनेचा जो अधिकृत पोर्टल आहे त्या पोर्टलवरती आपण आलेलो आहोत। या ठिकाणी अपात्रतेचे जे काही निकष किंवा कारणे ठेवण्यात आलेली आहेत, कोणकोणते 7 कारणे आहेत याबद्दलची माहिती आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। यामधला जो पहिला कारण आहे तो म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे अशा महिलांना या लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथून पुढे दिला जाणार नाही। त्यानंतर यामधला दुसरा कारण आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे ज्यांनी इन्कम टॅक्स भरत असतील अशा लाभार्थ्यांना इथून पुढे त्यांना लाभ दिला जाणार नाही। त्यानंतर तिसरा कारण आहे यामधला ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अशा लाभार्थ्यांना इथून पुढे लाभ दिला जाणार नाही। तथापि 2,50,000 पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील एखादी महिला या कारणामध्ये जर बसत असेल तर तिला हप्ता नक्की आलेला नसेल। जर या 3 कारणामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला तो हप्ता कन्फर्म मिळणार आहे। त्यानंतर चौथा कारण आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 1500 रुपये जर तुम्हाला मिळत असतील तर या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ दिला जाणार नाही, हे मात्र कन्फर्म आहे। याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र राहण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही योजनेअंतर्गत प्रति महिना तुम्हाला 1,500 रुपये मिळायला नाही पाहिजे। जर तुम्ही PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर प्रति महिन्याला तुम्हाला 500 रुपये मिळत जाईल। 5वा कारण आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे अशा महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाही। त्यानंतर 6वा कारण आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत अशा महिलांना सुद्धा लाभ दिला जाणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील म्हणायला लागलेत, ज्यांच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांना जर लाभ पाहिजे असेल तर या ठिकाणी जे निकष किंवा कारणे लावण्यात आलेले आहेत त्या कारणामध्ये आपण बसायला नाही पाहिजे। या कारणामध्ये जर आपण बसलो तर या योजनेमध्ये आपल्याला लाभ कन्फर्म मिळणार नाही। त्यानंतर शेवटचा कारण आहे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत, यामध्ये ट्रॅक्टर वगळून आहे। ट्रॅक्टर जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या नावाने असेल तर त्यांना लाभ मिळेल, परंतु ट्रॅक्टर सोडून दुसरे 4 चाकी वाहने असतील तर अशा लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार नाही। त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने 4 चाकी वाहन आहे अशा कुटुंबातील महिलांना सुद्धा इथून पुढे या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। स्पष्टपणे या पोर्टलवरती जे काही अपात्रतेचे कारणे आहेत, निकष आहेत ते देण्यात आलेले आहे। मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद, पुन्हा भेटूया। जय हिंद।